12 एप्रिल वार शनिवार या दिवशी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती आहे। चैत्र पौर्णिमेला कुळाचार कसा करावा, कोणती सेवा करावी, देवीला कशाची माळ अर्पण करावी, 21 लवंगा कुठे ठेवाव्या ते सांगतात। 12 तारखेला पौर्णिमा पहाटे 3:32 सुरू होते आणि 13 तारखेला पहाटे 5:52 संपते। कुळाचार हवन करणं, देवीची ओटी भरणं हे जर तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर या दिवशी तुम्ही हे करू शकता। सेवा दुर्गा सप्तशतीचं पारायण करावं, घरात एका बैठकीत ही सेवा करावी। या दिवशी सत्यनारायण पण करू शकता। पारायण दिवसभरामध्ये केव्हाही करावं। भगवान विष्णू माता लक्ष्मीची पण सेवा करावी। दुर्गा सप्तशती पारायण करणं शक्य नाही झालं तर 11 वेळा कुंजिका स्तोत्राचं पठण केलं तरीही चालतं। कुळदेवीच्या टाकावर कुंकुमार्जन करावं। कुंकू अर्पण करताना ते देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अर्पण करावं। सुवासिनीला जेवू घालू शकता। पूर्णाच्या आरत्या पण या दिवशी केल्या जातात। अगोदर गणपतीची आरती करावी, नंतर देवीची आरती करावी। ज्या सेवा करणं शक्य होईल त्या सेवा तुम्ही करू शकता। चैत्र पौर्णिमेला 11 लवंगांची माळ आई भगवतीला अर्पण करावी। दुसऱ्या दिवशी ही माळ निर्माल्यत टाकावी। 21 लवंग घ्या। 1 लवंग हातात घेऊन कमलात्मक मंत्र म्हणून तो लवंग आई भगवतीच्या चरणी अर्पण करायचा आहे। असं तुम्हाला 21 लवंगा 21 वेळा मंत्र म्हणून अर्पण करायचे आहेत। मंत्र: ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा। आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी समर्थ।